अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज नाशिकच्या कोर्टामध्ये हजर केलं गेलं। यावेळी पोलिसांनी सुरुवातीलाच अधिकच्या पोलीस कोठडीची मागणी केली। तपास अधिकाऱ्यांना कोर्टामध्ये सांगितलं की आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नाही। मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्याचा तपास बाकी आहे। महत्त्वाचं म्हणजे या खरातनं राजकीय व्यक्तींची नावं दुसऱ्यांच्या नावानं सेव्ह केल्याचा संशय आहे। यात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे याचा तपास करायचा आहे। फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झालेला आहे। आरोपी विरोधामध्ये असलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। हा मुद्दा यावेळी पोलिसांनी मांडला। यासोबतच आरोपी पीडितांना कसलं पाणी द्यायचा, गोळ्या द्यायचा, या गोळ्या कुठून आणायचा याचाही तपास करायचा आहे। तसेच त्याचे डिजिटल व्यवहार शोधायचे आहेत। त्यामुळे आम्हाला वेळ हवा आहे। त्यात आरोपी हा सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं। आरोपीचे साथीदार आणि इतर गोष्टींचा तपास करायचा आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे अजून वेळ लागेल असंही पोलिसांनी यावेळी म्हटलं। पोलिसांसोबतच यावेळी सरकारी वकिलांनी देखील कोर्टामध्ये युक्तिवाद मांडताना म्हटलं, आरोपी खरात हा मास्टरमाइंड आहे। तपासात सहकार्य करत नाही। जंगम मालमत्ता त्याची मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचाही तपास करायचा आहे। आपल्याकडे आलेल्या पीडितांना तो पाणी द्यायचा, पण त्यात तो काय वापरायचा हे तो सांगत नाही, कारण की पीडितांच्या म्हणण्यानुसार त्या पाण्याची चव ही कडवट होती। या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। गुन्ह्याची व्याप्ती देखील मोठी आहे। पीडित महिला समोर येत आहेत। तपासाची व्याप्ती अजून वाढते। डिजिटल माहिती घ्यायची आहे। यासोबतच मोबाईल डेटा रिकव्हर करायचा असून संवेदनशील गुन्हा आहे। महिलांना फसवलं आहे, त्यानं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। त्याला आणखीन 3 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टामध्ये मांडली। यानंतर आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद मांडला। आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी सांगितलं की पहिल्या रिमांड वेळी जी कारणं सांगितली होती तीच कारणं आता पुन्हा एकदा सांगतायत। मागच्या वेळी सांगितलं त्यानुसार व्हिडिओ जप्त केलेले नाहीत, पेन ड्राईव्ह जप्त का केला नाही, कडवट द्रव्य पाजलं हे सांगितलं होतं आणि आता सुद्धा तेच सांगितलं जाते। जंगल मालमत्तेबाबत मागच्या वेळी पण हेच सांगितलं होतं, त्यानुसार कोर्टानं पोलीस कोठडी दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी होते। पैसे, लॅपटॉप, मोबाईल, काळ्या रंगाची पिस्तूल, जिवंत कारतूस आणि वापरलेले ग्लोन कॉपी मिळालेली नाही, जप्त झालेली नाही, तर पोलीस कोठडी कशी मागत आहेत? तपासासाठी आरोपीची गरज नाही असंही त्यानं कोर्टामध्ये म्हटलं आणि त्यामुळे वाढीव पोलीस कोठडीची गरज नसून तो रद्द करावा अशी आरोपीच्या वकील भाटे यांनी मागणी केली। यावरती पुन्हा एकदा सरकारी वकिलांनी युक्तिवाद मांडताना म्हटलं की मोबाईल जप्त केला आहे,